अशा प्रकारचा निर्णय कृष्णमूर्तींनी दिला। त्यानंतर समीर भुजबळांनी याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि विशेष करून ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची जातनिहाय मागणी केली। आणि मग 2011ला हा निर्णय झाला। त्यावेळेस कॅबिनेटमध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा हा विषय काढलेला होता आणि हे रिझर्व्ह या ठिकाणी 2013 पर्यंत केंद्र सरकारकडे ओबीसीच्या जनगणनेचा संपूर्ण अहवाल प्राप्त झाला। परंतु 2014ला माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि तो विषय नंतर तिथे थांबला आणि डाटा आता हा संपूर्ण केंद्र सरकारकडे आहे। 2017मध्ये नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर यासाठीच टाकावी लागली कारण आपल्याला कृष्णमूर्तीच्या याच्याप्रमाणे निर्णयाप्रमाणे आपल्याकडे डेटा उपलब्ध नव्हता। म्हणून 2 वर्षानंतर एका साध्या परिपत्रकानुसार ओबीसीच्या या अडचणीमुळे जिल्हा परिषद नागपूरची निवडणूक होऊ शकली नाही। नंतर आमचं सरकार आलं आणि आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन या राज्यातील निवडणुका घेतल्या। परंतु त्याच्यापूर्वी माननीय फडणवीस साहेबांचं सरकार असताना त्यांनी एक अध्यादेश काढला। तो अध्यादेश आहे 31 जुलै 2019चा। या अध्यादेशामध्ये स्पष्टपणे त्यांनी एसटी एससी इन प्रोपोर्शनल पॉप्युलेशन म्हणजे एससी एसटीचं जे काही संख्या आहे, लोकसंख्या आहे, त्याच्यावर त्याच्या जेवढी असेल तेवढं त्यांना देऊन उर्वरित 50% आत ओबीसीला रिझर्वेशन द्यावं। म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये एससी आणि एसटी जर 46% असतील तर 4% ओबीसीचं आरक्षण राहील, असा तो अध्यादेश 31 जुलै 2019ला मागच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काढला। आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काढल्यानंतर कायद्यात रूपांतर करण्यासाठी ही जे अध्यादेश आहे हा ओबीसीच्या विरोधात गेला असता, तो कायदाच, कारण त्यामध्ये ओबीसीचा आक्रोश वाढला असता। म्हणून आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारने हा अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात केलेलं नाही, कारण करू शकत नाही। त्याला बाइंडिंग असं होतं की 50%च्या वर जाता येत नाही आणि त्यामुळं जसा अध्यादेश काढला 31 जुलै 2019ला माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्यानंतर 1 ऑगस्ट 2019ला फडणवीस साहेबांनी रवी कुमार व्हाईस चेअरमन नीती आयोगाला पत्र लिहिलं। काय लिहिलं? रिगार्डिंग सोशिओ इकॉनॉमिक्स कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट, म्हणजेच हा डाटा आम्हाला उपलब्ध करून द्या, असं हे पत्र माननीय फडणवीस साहेबांनी नीती आयोगाला लिहिलं। यानंतर तो डाटा उपलब्ध झाला नाही। त्यानंतर असीम गुप्तांनी सुद्धा सेम डेटला विवेक जोशी रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर दुसरं पत्र पाठवलं। हे पाठवलं 1 ऑगस्ट 2019ला। त्यानंतर तिसरं पत्र आमच्या याचं उत्तर म्हणजे या 2 पत्र पाठवल्यानंतर 26 ऑगस्टला श्री जनार्दन यादव हे अप्पर महारजिस्ट्रार यांनी शासनाला पत्र लिहून की हे पत्र आहे, महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलं। यात त्यांनी काय म्हटलं? सोशल जस्टिसकडून
हे आम्ही माहिती देऊ शकत नाही. रजिस्ट्रार म्हणतात तुम्ही सोशल जस्टिस डिपार्टमेंटकडून माहिती घ्या, तुम्ही आमच्याशी पत्रव्यवहार करून उपयोग नाही. हे पत्र आहे 26 ऑगस्ट 2019चं हे पत्र. आता पहिले 2 पत्र नीती आयोगाला पाठवला माननीय फडणवीस साहेबांनी डाटा उपलब्ध करून द्या म्हणून. 1 ऑगस्टला 31 जुलैला अध्यादेश काढला, 1 ऑगस्टला पत्र पाठवलं. असीम गुप्ता तत्कालीन आमचे ग्रामविकासचे सचिव, प्रधान सचिव, त्यांनी रजिस्ट्रारला, सेन्सस रजिस्ट्रारला पत्र पाठवलं. त्यावेळेस जनार्दन यादव हे अप्पर महारजिस्ट्रारनी पत्र पाठवलं की हे डाटा आम्ही देऊ शकत नाही, हे तुम्ही सोशल जस्टिस डिपार्टमेंटकडून घ्या. हे पत्र आहे 26 ऑगस्ट 2019चं. त्यानंतर पुन्हा असीम गुप्तानी पुन्हा एक पत्र पाठवलं, ते पाठवलं 24 सप्टेंबर 2019ला, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना. ते कोणाला पाठवलं? RP मीना, जॉईंट सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट डिपार्टमेंटला. हे याचं पत्र पाठवलेलं पत्र. आता हे पत्र पाठवल्यानंतर म्हणजे रजिस्ट्रारच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की सोशल जस्टिसकडून घ्या, तर सोशल जस्टिसला हे पत्र पाठवलं. त्यानंतर पंकजाताई मुंडेंनी 18/9/2019ला या पत्रानुसार की आम्हाला रिगार्डिंग सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे पुन्हा कास्ट सेन्सस 2011चं डाटा रिक्वायरमेंट म्हणून पुन्हा पत्र पाठवलं. म्हणजे तो पुन्हा मागितला. हे कधी मागितलं? 18/9/2019ला पंकजाताई मुंडे यांनी पाठवलं. पण त्यावरही त्यांनी हे पत्र पाठवत असताना ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं ते त्यांनी रेफरन्स दिलं. त्यामध्ये म्हणजे तो मामला सुप्रीम कोर्टात त्यावेळेस सुद्धा पेंडिंग होता. हे पंकजाताई मुंडेंच्या पत्रावरून 18/9/2019च्या पत्रावरून स्पष्ट होतं. खालचा पॅरेग्राफ आहे, मी आता तो पूर्ण पॅरेग्राफ वाचत नाही. बघा त्यांनी काय म्हटलं आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज गिव्हन अस टाइम पिरियड ऑफ 8 वीक. कोण म्हणताय? पंकजाताई मुंडे म्हणतायत. पत्र पाठवताना सोशल डिपार्टमेंट थावर चंद गेहलोत साहेबांना पत्र पाठवून म्हणतायत की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 8 आठवड्यामध्ये हे डेटा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून घ्या. म्हणजे प्रकरण कधीच आहे सुप्रीम कोर्टात आणि बाब कशी लपवली गेली याच्या पुढे पुन्हा सांगतो. आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही, ओबीसीच्या राजकीय अस्तित्वाचा विषय आहे. पण आरोप करून राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणीही कोणत्याही याला त्या स्वरूप देऊ नये म्हणून हा सगळा पत्र मी तुम्हाला तुमच्यापुढे. दुसरं पत्र पुन्हा 18/9/2019ला पुन्हा पंकजाताई मुंडेंनी पाठवलं. हे कोणाला पाठवलं? रामदास आठवले राज्यमंत्री, त्यांना सुद्धा पत्र पाठवलं की हे डेटा आम्हाला उपलब्ध करून द्या, तुमच्याकडे आहे. तेही उपलब्ध झालं नाही. मग याच्यावर असीम गुप्तानी सुद्धा 24 सप्टेंबर पुन्हा एक पत्र पाठवलं. त्यावेळेस सप्टेंबरला 24 सप्टेंबर पुन्हा तिसरं पत्र. म्हणजे पत्रव्यवहार किती झाला आहे हे तुम्हाला मी दाखवतोय. त्यांनी तेच म्हटलं हे डेटा आम्हाला उपलब्ध करून द्या. त्यांनी लिहिलं मीनाला, पुन्हा सेक्रेटरीला, आणि हे शेवट NS व्यंकटेश्वरम अंडर सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी RDDला पत्र लिहिलं रिगार्डिंग सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट. ते काय म्हणतात? देअरफॉर यू आर रिक्वायर्ड टू कॉन्टॅक्ट द रजिस्टर जनरल ऑफ इंडिया RGI डायरेक्टली फॉर गेटिंग अस डायरेक्ट डिझायर इन्फॉर्मेशन. आता मला सांगा, आम्ही ज्या वेळेस हे पत्र पाठवतात रजिस्ट्रारकडे, रजिस्ट्रार म्हणतो सोशल जस्टिसकडे जा, सोशल जस्टिसचा सेक्रेटरी म्हणतो पुन्हा रजिस्ट्रारकडे जा, सेन्सस रजिस्ट्रारकडे जा. अशी फरवाफिरवी बनवाबनवी हे सगळी झाली. आणि यानंतर आमचे व्यंकटेश्वरांनी स्पष्ट सांगितलं दिस डिपार्टमेंट इज नॉट इन ए पोझिशन टू प्रोव्हाइड द रॉ डाटा. हे कोण म्हटलं? व्यंकटेश्वरांनी म्हटलं. हे पत्र हे कधी म्हटलं?
20/11/2019 ला 20/11/2019 ला. आता सांगा, हा सगळा पत्रव्यवहार भारतीय जनता पक्षाच्या काळात झालेला आहे. पुन्हा एक आहेच पत्र दिनेश कुमारचं, त्यांनी सांगितलं आरजीआय कडून घेऊन या, म्हणजे रजिस्टर ऑफ इंडिया सेन्ससवाला त्यांच्याकडून घ्या म्हणून त्यांनी सुद्धा एक पत्र दिलं. हा सगळा पत्रव्यवहार पाहिल्यानंतर मग सीताराम कुंटेंनी 19 मार्च 2021 ला पत्र पाठवलं. हे आत्ताचं पत्र. मी मुद्दाम यासाठी हे सगळे पत्र दाखवलेत की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा हा 2017 पासून होता. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, पण आम्हाला डाटा उपलब्ध झाला नाही. माननीय पंतप्रधान ओबीसी असून सुद्धा याचं दुःख आम्हाला आहे. आरोप नाही की वारंवार माननीय मुख्यमंत्री डाटा मागतात केंद्र सरकारला. माजी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन सेक्रेटरी मागतात, पण ते फिरवत आहेत. ते म्हणतात सेन्सस रजिस्ट्रारकडे जा, सेन्सस रजिस्ट्रार सांगतो ग्रामविकासकडे जा, ग्रामविकास सांगतो रजिस्ट्रारकडे जा, असं फिरवत 3 वर्ष काढले. आणि सुप्रीम कोर्टाला विदिन 8 वीक पंकजाताई मुंडे म्हणतात तसं त्यांचंच पत्र 8 आठवड्यामध्ये ते डेटा देण्याचा होता. तो निकाल ओबीसीच्या बाजूला लागला असता, परंतु आमचा गळा कापला गेला. कोणी कापला हे तुम्ही तुमच्या पुढे मी हे ठेवलेलं आहे. आणि यासाठी आज जे ओबीसीचं नुकसान झालेलं आहे, आम्ही पत्रव्यवहार करतो आणि सांगतात आता माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की डेटा नाही तर रिझर्वेशन नाही. आता डेटा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे, ते देत नाहीत. आत्ताच्या पेंडेमिक स्थितीमध्ये घरोघरी जाऊन डेटा कलेक्ट करणं कितपत सोयीचं होईल हा मोठा विषय आता आहे. आणि तो कलेक्ट करायला महाराष्ट्राचा डेटा काही 2 दिवसात 8 दिवसात होणार नाही, तर तो किमान 6 महिने तरी किमान लागतील. तशी व्यवस्था उभी करावी लागेल आणि भूमिका आता तुमच्या पुढे आहे. मला मूळ सांगायचं झालं तर या सगळ्या परिस्थितीचं विवेचन करत असताना मी पक्षाच्या पलीकडे जाऊन या ओबीसीला न्याय मिळवण्यासाठी काल मीटिंग झाली. ती आमची मागणी आम्ही मांडली. यावर आता पुढचा निर्णय काय होईल तो होईल, पण हे निवडणुका आत्ता होऊ घातलेल्या पुढे ढकलाव्यात ही आमची मागणी आहे आणि आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही 26 तारखेला हे सर्व माहिती 26 आणि 27 ला 2 दिवसाच्या राज्यभरातील सर्व पक्षातील सर्व संघटनेतील प्रतिनिधी बोलवून ओबीसीच्या या विषयावर चिंतन आणि मंथन व्हावं म्हणून 2 दिवसाचं शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. यामध्ये केवळ आणि केवळ राजकीय हेतू नाही, ही मांडण्याची भूमिका राजकीय टिप्पणीसाठी नाही, तर हा विषय महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुरू झाला असं नव्हे, तर तो 2017 सुरू झालेला होता. एवढा पत्रप्रपंच करूनही तो डेटा केंद्र सरकारने झटक्यात दिला असता तर हा विषय चटक्यात सुटला असता. परंतु साप निघून गेला आणि काठी दणादण ठोपटत बसलेत जमिनीवर. काठी तुटली, सापही मेला नाही, पुन्हा बोंबाबोंब सुरू. हे जे सगळं सुरू आहे हे तुमच्या पुढे विशद करावं, महाराष्ट्रातील जनतेला कळावं की यात आरोपीच्या पिंजऱ्यात कोणाला उभं करताय हा विषय नाही, तर तो आज ओबीसी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे, त्याला त्यातून बाहेर काढून सुटकेचा श्वास त्याला मिळावा. या सगळ्या परिस्थितीतून ही त्यामागची भूमिका आहे. आणि त्यामध्ये सर्व उद्घाटन या शिबिराचं छगन भुजबळ साहेब करणार असून त्यामध्ये संजय राठोड, पंकजाताई मुंडेला निमंत्रण दिलेलं आहे आणि समारोपाला नाना पटोले करणार असून बावनकुळे साहेब, खडसे साहेब असे अनेक मान्यवर आणि अभ्यासक, आमचे प्राध्यापक नरके साहेब यांचंही भाषण, जायभावे म्हणून आमचे ॲडव्होकेट आहेत त्यांचेही विचार, कायद्याच्या दृष्टीनं अशा विविध मान्यवरांचे विचार
त्या ठिकाणी त्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही मांडतो आहोत. आम्ही 100 प्रतिनिधीला आमच्या आयोजकांनी, जे आयोजक आहेत आमचे ओबीसी विजयंतीचा मंच म्हणून ते तयार केलेलं आहे, ते जे आयोजक आहेत त्यांनी मोजक्या प्रतिनिधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलेलं आहे, लेखी निमंत्रण कळवलेलं आहे आणि यातून ओबीसीच्या पुढील वाटचालीची दिशा ठरावी हा त्यामागचा उद्देश आहे. मी पत्र तुमच्या पुढे दाखवले. हा पत्रव्यवहार 2018 पासून सर्व राज्यातील मान्यवरांनी, माजी मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन मंत्री ग्रामविकास, तत्कालीन सचिव यांनी 2-2, 3-3 पत्र पाठवले आहेत डेटा मागायसाठी. जर त्यांच्याच पक्षाच्या सरकार असताना डेटा उपलब्ध होत नाही तर मोदी साहेब काय आम्हाला देतील? म्हणून सर्व पक्षीय लोकांनी हा डेटा जर उद्या जाऊन मोदी साहेबांना मिळाले, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, तर 4 जण जाऊन भेटू आणि मोदी साहेबांना मागणी करावी, आम्हाला द्या बाबा डाटा. दिल्याबरोबर आठवड्याभरात कोर्टात जाऊ, ओबीसीचं आरक्षण पूर्ण होईल. म्हणजे कशाला मोर्चा, कशाला आंदोलन, कशाला दाखवणपणा, दिखावापणा, हे काढतायत ते काढतायत, कशाला सोंग. जे सुटू शकतं ते सोडवत नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण करत नाही आणि लोकांना वेठीस धरतो. हा चित्र या सगळ्यातून तुम्हाला दिसतं की नाही हे तुम्ही ठरवा. 5 जिल्ह्यामध्ये निवडणुका घोषित केलेल्या आहेत. 5 जिल्ह्यामध्ये निवडणूक, त्यामुळे आता 1 महिन्यापेक्षाही कमी वेळ राहिला आहे. ओबीसी समाजाकडे कमी वेळ आहे का? कारण जर ह्या निवडणुका झाल्या तर मग राजकीय आरक्षण नक्कीच धोक्यात येणार आहे. नाही, आम्ही विनंती केलेली आहे. तो निर्णय काय तो होईल. आमची विनंती काल चर्चा झाली आणि हे ओबीसीच्या ह्या निवडणुका आताच्या स्थितीमध्ये, कोविडची स्थिती, पावसाळा, नवीन आलेला तुमचं ते डेल्टा प्लस, महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त रुग्ण आहेत आणि आपण विधानसभेत अधिवेशन, केंद्र सरकारने सुद्धा पत्र पाठवलं आहे, त्यांनी गाईडलाईन्स दिल्या की काय करू नये, करावेत. मग केंद्र सरकार जर म्हणत असेल या सगळ्या अडचणी किंवा निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्या आत्ताच्या पॅन्डेमिक स्थितीमध्ये जर त्यांची भूमिका असेल तर मला वाटतं की या निवडणुका पुढे ढकलाव्यात, हीच आमची विनंती राहील. शेवट हा निर्णय माननीय सीताराम कुंटेजींनी आमच्या सचिवांनी पत्र पाठवलेलं आहे, त्यावर काय तो निर्णय होईल. नाही, याला अर्थ नाही. हा जो अध्यादेश आहे, अध्यादेश काढल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच 31 जुलैला अध्यादेश काढला आणि 1 ऑगस्टला पत्र लिहिलं माननीय फडणवीस साहेबांनी. कोणाला? केंद्र सरकारला, आरजीआयला लिहिलं आणि तो डेटा त्यांनी मागितला. आता राहिला असता तुम्ही हा जीआर हा चुकीचा निघाला असता. ओबीसी आमच्या अंगावर आले असते. अध्यादेश काढल्यानंतर जीआर मध्ये रूपांतर केलं असतं. काय अंगावर आले असते? समजा नंदुरबारला 46% एससी आणि एसटी जातात, मग 4% ओबीसीसाठी उरले असते. म्हणजे तो ओबीसीचा आरोप आमच्यावर घ्यायचा, म्हणजे तिकडूनही मार आणि इकडूनही मार. त्यामुळं तो हा अध्यादेश चुकीचा होता. कारण कृष्णमूर्तीच्या याच्याप्रमाणे डेटा जे ट्रिपल गाईडलाईन्स कृष्णमूर्तींनी दिलेत, म्हणजे त्यानुसार कृष्णमूर्तीचा जो निर्णय आहे 2010चा, त्या निर्णयानुसार तुम्हाला डेटा कलेक्ट करणं आणि 50% आत आरक्षण ठेवणं या बाईंडिंग आहे. आता तुमच्याकडे डेटाचं नाही तर तुम्ही जीआर काढणार कसा? जीआर काढला असता तर 50% आत बसवावा लागला असता या अध्यादेशानुसार. आणि अनेक जिल्ह्यामध्ये 17-18 जिल्ह्यामध्ये हा नंदुरबार 84% एससी एसटी जातात. म्हणजे वृत्तीत किती? तो समाज आज अंगावर आला, म्हणजे आम्ही अंगावर घ्यायचं. हा मुळात अध्यादेशच चुकीचा होता. डेटा घेऊन हे आरक्षण लोकसंख्येनुसार कायम करणं हेच त्यामागचा उद्देश होता. पण ते दुर्दैवानं झालं नाही. प्रयत्न सगळ्यांनी केलेत. मी असं म्हणत नाही की देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न नाही केलेत, पंकजा मुंडेंनी प्रयत्न केलेत, पण केंद्र सरकारने ते दिलं नाही. आम्ही मागूनही दिलं नाही. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस आम्हीच्या पिटिशनमध्ये आम्ही उल्लेख केला त्यावेळेस सुप्रीम कोर्टानेही सांगितलं की तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा विषय आहे, आम्ही डायरेक्टिव्ह देऊ शकत नाही.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 2 पत्र आम्ही सुद्धा केंद्र सरकारला पाठवले की हा डेटा उपलब्ध करून द्या. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाऊन जे निवेदन दिलं त्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला. सहज हातात आहे, सहज आपण करू शकतो. आणि सुप्रीम कोर्ट म्हणताय कोणाला अडचणीचं काही नाही ते डेटा देण्यासाठी, तरी पण होत नसेल तर ओबीसीच्या वाट्याला दुर्दैव आहे. आणि त्या ओबीसीचा खेळखंडोबा कोणी राजकीय फायद्यासाठी करू नये, माझी त्यांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे. मी त्यांच्या पाया पडील, पण आबाबांनो यांच्या राजकारणापायी आमचा सत्यानाश करू नका आणि विषय भरकटत नेऊ नका. मी ही माझी त्यांच्याकडे विनंती राहणार आहे. केंद्र सरकार डाटा देत नसेल तर कोर्टामध्ये जावं लागेल का? केंद्र सरकार डाटा देत नसेल तर कोर्टात जावं लागेल का? हे बघा, आम्ही डेटा सुप्रीम कोर्टाने सांगितलं डेटा उपलब्ध करून द्या. आम्ही डेटा उपलब्ध करून देऊ. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला की या लोकसंख्येनुसार जर यांचे जागा वाढवून द्यायच्या आहेत तर अनेक राज्यात वाढलेल्या आहेत, ओबीसीच्या जागा वाढवून देऊ शकतात. नाही तर आम्ही ते म्हणतील की निर्णय पार्लमेंटने घ्यावा आणि अमेंडमेंट करावं. ओबीसीच्या लोकसंख्येनुसार कमी वाटा मिळतोय वाढवून देण्यासाठी, तो हा नंतरचा विषय आहे. विषय आता काय आहे, तो डेटा देणे आणि हे आरक्षण पूर्णतः नष्ट झालेलं आहे ते टिकवणं हा आजचा उद्देश आहे. निवडणुकीच्या बाबतीत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. ही सगळ्या परिस्थितीवर चर्चा झाली. पेंडेमिक परिस्थितीवर चर्चा झाली. नवीन येणारा तो डेल्टा प्लसवर चर्चा झाली. केंद्र सरकारने पाठवलेल्या गाईडलाईन्सवर चर्चा झाली. आणि आम्ही त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी हे पत्र आयोगाला पाठवलेलं आहे की या निवडणुका पुढे ढकलाव्यात. आता तो निर्णय आयोगाचा आहे. अन्य कोणत्या गोष्टी आहेत पंकजाताईंनी सांगावं. सर आपसे जानना चाहेंगे जिस तरह से ओबीसी आरक्षण को लेकर लगातार बीजेपी आरोप कर रही थी, वहीं आपने आज कहा है कि इसको लेकर खेल रहे थे कि एक जगह से दूसरी जगह पूरा मामला कैसे बताइए. नहीं, मामला वही है, अभी बताया कि 2018 से ओबीसी के रिजर्वेशन के बारे में 2010 से कृष्णमूर्ति जी के जजमेंट के बाद ये मामला आया था सामने. तब से ये मामला रुका हुआ था. जब ये इलेक्शन शुरू हो गए प्रोसेस, तब नागपुर जिला परिषद से शुरुआत होगी. नागपुर जिला परिषद में डेटा नहीं होने से ओबीसी का टक्का फिक्स नहीं कर सकते थे, इसलिए 2 साल आरक्षण 2 साल इलेक्शन आगे बढ़ाया गया. 2 साल इलेक्शन हुई नहीं. हमारे सरकार आने के बाद में हमने सुप्रीम कोर्ट को निर्णय के अधीन रहते हुए इसको आगे बढ़ाया. फिर लोग सुप्रीम कोर्ट में गए. ये सुप्रीम कोर्ट के मामला पहले भी था, आज भी है, 2018 में भी था. पंकजाताई मुंडे ने जब ये कहा था कि सुप्रीम कोर्ट ने 8 वीक में इसको डाटा मांगा था, उसका रेफरेंस लेकर सुप्रीम कोर्ट का पंकजाताई ने पत्र भी लिखा था. उन्होंने कोई गलती नहीं की, केंद्र सरकार ने नहीं दिया. जिनका काम उन्होंने किया, मैं आरोप नहीं करूंगा किसी के ऊपर. सर जिस हम देख रहे हो ओबीसी आरक्षण रद्द हो चुका है, लेकिन वही राज्य आयोग चुनाव ने फैसला कर दिया कि 19 तारीख को 5 जिलों में पंचायत चुनाव. नहीं, उसके बारे में चर्चा हुई. माननीय मुख्यमंत्री जी ने, यह आज की स्थिति बारिश है, डेल्टा प्लस नाम का नई यह आई है, कोरोना का नया रूप आया है. उसके साथ में आज कोरोना के पेशेंट भी 10,000 राज्य में है. देश में सबसे ज्यादा आज भी पेशेंट महाराष्ट्र में है. सब ये परिस्थिति देखते हुए ये इलेक्शन को आगे बढ़ाए, ये विनंती माननीय मुख्यमंत्री ने लेटर भेजकर किया है. अब वो माननीय हमारी भी मांग वही है. अब वो निर्णय हमारे इलेक्शन कमीशन लेंगे इसके बारे में. ये तो हमारे हाथ में नहीं है. और ये इलेक्शन भी कहां हुआ, सुप्रीम कोर्ट ने डायरेक्टिव दिया. ये कोई राज्य सरकार, सुप्रीम कोर्ट क्या राज्य सरकार चलाता है क्या? आप ये सबको समझना चाहिए. मैं ये जिम्मेदार है ये नहीं कहूंगा, वो जिम्मेदार है वो भी नहीं कहूंगा, पर परिस्थिति आप ध्यान में रखिए. एक आरोप प्रत्यारोप करके मुद्दों को भटकाइए मत, मिसगाइड मत करिए कि इन्होंने नहीं किया, इन्होंने किया. भाजपा बोलती है कांग्रेस ने नहीं किया, महाविकास आघाड़ी ने किया, महाविकास बोलेगी उन्होंने नहीं किया, और हम लड़के रहेंगे. आप सब एक आओ भाई इस मुद्दों को लेकर और ये लड़ो, ये सच्चाई है. चलो चलते हैं प्राइम मिनिस्टर के पास और विनंती करते हैं, उनको रिक्वेस्ट करते हैं, वो भी तो ओबीसी है, और बात करके आगे बढ़ा के ये मुद्दा खत्म करते हैं. जो 10 मिनट में मुद्दा खत्म होने वाला है उसको हम लोग क्यों समय बर्बाद कर रहे. ये सबने उन्होंने लिखा नहीं, ऐसे नहीं बोलूंगा, फडणवीस साहब ने भी लेटर लिखा है.
ये डेटा हमको उपलब्ध कराओ करके मैंने सब लेटर दिया हूं, आपको सबको एक एक कॉपी दे रहा हूं. हो ते कॉपी आणा, एक एक कॉपी द्या सगळ्यांना त्या पत्रांची. त्यांना आम्ही विनंती केली आहे, त्या दिवशी जर येत नसाल तर दुसऱ्या दिवशी या. त्यांचं नाव आम्ही दुसऱ्या दिवशी टाकलेलं आहे. आता मी अजून काय बघू, त्यांना माझी विनंती राहणार आहे हात जोडून की बाबांनो, हा विषय सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे. हा विषय केंद्र सरकारच्याकडे आता डेटा उपलब्ध करण्यासाठी आहे. यामध्ये उद्या आपला डेडिकेटेड आयोग नेमून त्या आयोगांचा तो अहवाल येईल, त्याला वर्ष लागेल. कोरोनाची सगळी परिस्थिती आहे, घराघरात जाऊन करणं मुश्किल आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सोपा मार्ग आपण सगळे मिळून निवडूया आणि ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवूया. एक प्रश्न की डेटा ट्रस्टचं सामाजिक योजना महाराष्ट्रात स्थापन आहे, तर येत्या काळामध्ये सामाजिक जास्त धोका देखील वाढू शकतो. त्यामुळे आणखी ट्रस्ट निर्माण करण्याचा काही विचार केला नाही, हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारावं आपण. सह्याद्रीची उंची म्हणजे